तिकडे मग तिकडे उतरल्यानंतर ओढीने तिकडे जावं लागतं पलीकडे, बरोबर ना? बोटीत बसायचं आणि मग मनोरी गाव गाठायचं. आणि विशेष म्हणजे मनोरीमध्ये कोळी बांधव तर आहेच आहे, परंतु भाजीपाल्याचं उत्पादन सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर होतं. असं हे मला आठवतं, मी मॉरिस केनी यांच्या स्पर्धेसाठी तिकडे गेलो होतो. तर दोन्ही महत्त्वाची कोळी बांधवांची गावं आहेत. आणि विशेष म्हणजे माहुलमध्ये येणारे बऱ्यापैकी टीम या कोळी बांधवांच्या असतात, कारण सगळ्यांची एक नातेसंबंध जुडले गेलेले आहेत. आणि ते गाव मग या मैदानात आम्ही मडला पाहिलं आहे, नवानगरला पाहिलं आहे, या मैदानामध्ये खारदांड्याला खेळताना पाहिलं आहे, ट्रॉम्बेला खेळताना पाहिलं मिळालं आहे. विविध कोळीवाडे या ठिकाणी, अगदी दिवा कोळीवाडा ऐरोलीचा तो सुद्धा इकडे चांगली कामगिरी करताना नेहमीच पाहिलं आहे. आज मालवणी पाहतोय, बंदर पाखाडी देखील इकडे पाहायला मिळते. आणि आता एका बाजूला मनोरी, एका बाजूला वर्सोवा, दोन्ही टीम बलाढ्य आहेत. मजा येणार आहे ही मॅच पाहण्यासाठी. पहा, मनोरीकर यासाठी या ठिकाणची नवीन आहेत, परंतु यावर्षी ते 3 वेळा फायनलला गेलेले आहेत. एक फायनल त्यांनी मारलेली आहे, त्याच्यामुळे ते देखील काही कमी नाही आहेत. आणि काही क्षणातच मॅचला सुरुवात देखील होते. चला जावेत मॅचच्या दिशेने. महत्वाची मॅचला होते सुरुवात. आजचा दिवस क्रिकेटचा आहे, आजचा दिवस सुद्धा क्रिकेटचा आहे आणि आजची रात्र सुद्धा क्रिकेटचीच आहे. 7 वाजल्यानंतर तर कोणीच बाहेर पाहायला मिळणार नाहीये. आपापल्या घरी, टीव्हीवर, कोणी हॉटेलमध्ये, काही ठिकाणी मंडळ अगदी स्क्रीन लावून सुद्धा या मॅचचा आनंद घेणार आहेत, कारण भारतीय टीम T20च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचलेली आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर भारतीय टीम आहे, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने. वर्सोव्याचा वंडर बॉय बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आतिश का पाटील, हो पहिला बॉल पाठीमागे खेळायला गेले, उसळीचा अंदाज नाही आलाय आणि डॉट बॉलने सुरुवात आतिश का पाटील करतायत. आतिश का पाटील या मैदानात कित्येक खेळी आम्हाला आतिशच्या आठवत आहेत. आतिश असतील, प्रणित असतील, त्याचबरोबरने जर पाहिलं तर किती अलंकार म्हणा, अज्ञेश असतील, समाधान असतील. हो हो हो, प्रचंड वेगात बॉल यष्टीरक्षकाकडे जातोय. माहुल कोळीवाड्याचं नाव घेतलं तर आणखीन एक महत्त्वाचं नाव, ज्यांनी या खेळपट्टी बनवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे, असे सिक्सर किंग आम्ही त्यांचाही उल्लेख करावा लागणार आहे. लगातारचे 2 चेंडू यष्टीरक्षकाकडे पाठवले. वर्सोव्याचा चिता सुद्धा आलाय, म्हणजे समाधान. यावेळेला पाठीमागे पहिला 2 बॉलवर जे प्रयत्न झाले, तिसरा बॉल तिकडेच मारलाय. 4 धावा, चौकार. क्रिकेटच्या खेळाची जशी मजा आहे तशी बैलगाडी शर्यतीची देखील मजा आहे, आणि त्याचाही फॅन क्लब काही कमी नाहीये. कुणाला मथुर, कुणाला बकासूर आवडतात ना. ओ हो हो, पुन्हा एकदा तेच फॉलिंग स्वीप, कृष्णा सातपुते यांची आठवण करून देणारा फटका. बॉल जातोय सीमा रेषा पार. आहे षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मार्गस्थ आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर डॉट, त्यानंतर 4, त्यानंतर 6. आणि आतिश यांचं स्वागत आता षटकार चौकारांनी केलेलं आहे. नवे आहेत परंतु छावे आहेत. मनोरीकर आपल्या संघासाठी नवे आहेत, परंतु परफॉर्मन्स चांगला करतील. विरेश आणि जार्विस ही जोडी मैदानात पाहायला मिळते. आज याही गावाला परंपरा आहे. अलंकारने ओव्हर 40 ची जी मोटरसायकल जिंकली होती ती याच मनोरी गावात जिंकली होती.
धमाका दिल्ली टीम मात्र खेळताना पाहायला मिळते त्यावेळेला. यावेळेला इनसाइड आउट, ओ हो, कव्हरच्या दिशेने लाजवाब फटका. वीरेश 4. चौकार खेळला गेलेला आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, त्याच्यानंतर षटकार चौकाराची आतषबाजी सुरू केली या वीरेश यांनी. वीरेश कोळी बॅटिंग करतायत. यावेळेला अपरकट, वाट पाहिली आणि मग वाट लावली. 4 4 4 चौकार. स्कोर झालाय तब्बल 18. मनोरीकर चांगली कामगिरी करतायत आणि बॅटिंग करतायत वीरेश कोळी. आणि त्यातल्या त्यात हे मैदान कोळी लोकांना थोडंसं जास्त लकी आहे. मग आडनाव काही असू देत, परंतु ते कोळी असतील तर त्यांना थोडंसं जास्त फलदायी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पहिली ओव्हर ही मनोरीच्या बाजूने गेली आहे आणि मनोरी आणि कोळी हे समीकरण राहिलेलं आहे. चला काही करा, 4 मॅचेस बाकी आहेत. रजनीश लोंडे बॉलिंगसाठी दाखल होताना पहिल्या मिनिटात. गावासाठीचं क्रिकेट आहे. या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. गावासाठी खेळायचं, पैशासाठी नाही तर गावासाठी, गावाच्या नावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेट. आणि आज तेच आपण या ठिकाणी पाहतोय. आजच्या दिवसातील हा महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. सगळ्यांचं लक्ष होतं. वर्सोवाचा संघ बलाढ्य आहे, नो डाऊट, परंतु मनोरीकर तरी कुठे कमी आहेत. मनोरीकर सुद्धा तयारीने आलेले आहेत. सकाळच्या सत्रात सेमीफायनलला मात्र टीम दाखल होताना पाहायला मिळाली माहुल. काल विष्णुनगरची टीम इकडे फायनलला गेलेली आहे. रजनीश लोंडे, हो हो हो, बाउन्स पाहायला मिळालाय. थोडंसं बॅटरला पुढे खेचलं, त्यानंतर बॉलला बाउन्स दिला, यष्टिरक्षकांकडे पाठवला. डॉट बॉल मात्र तिकडे येतोय. 18 धावांवर धावसंख्या स्थिरावलेली आहे. तर पुन्हा एकदा बॅटिंगसाठी जार्विस यांना पण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. रजनीश जार्विस यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, शफल होऊन स्ट्रोक खेळला खरा, परंतु जास्त लांब नाही गेलाय, जवळच आहे. आणि तिकडे फिल्डर पोहोचतायत. त्यांनी 1 रन तिकडे कंप्लीट केली आहे. तोपर्यंत धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 19 वर गेली धावसंख्या. वर्सोवा कोळीवाडा विरुद्ध मनोरी कोळीवाडा अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि हे दोन्ही कोळीवाडे कुठे आले तर माहुल कोळीवाड्यामध्ये आलेले आहेत. मनीष पाटील यांच्याकडून लगातार 3 6 आले तर 500 रुपयाचा पुरस्कार अनाउन्समेंट केली जाईल. फक्त एकदाच केली जाईल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ते पुरस्कार झाल्यानंतर द्या. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत, खेळायचा होता एका बाजूला, गेलाय दुसऱ्या बाजूला आणि नुसता लांब नाही गेलाय, खूप लांब गेलाय. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. आपली मराठी संस्कृती, मराठमोळा बाणा आमचे डीजे मास्टर जपतायत. हो हो हो, पहिलीच एक वेगळी पोस्ट दिली होती. शेवटच्या क्षणी बॉल सोडून दिला. व्हाईट बॉल. वीरेश कोळी आणि दुसऱ्या बाजूला जार्विस गोमटू.
विरेश कोळी आणि त्यांच्या जोडीला जार्विस गोमटू. विरेश कोळी. ओहो, पुन्हा एकदा तेच लोअर फुल टॉस पाहिला, खेचला आणि फेकून दिला. 6 वा वा वा, काय बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला. असं वाटतं थोड्या वेळासाठी कृष्णा सातपुते, पप्पू तोडकर, रणजित फराटे, फरदीन काझी बॅटिंग करतायत की काय. युवा टॅलेंट आहे आणि मी तर म्हणेल हा मंच आहे. आज इकडे तुम्ही चमकलात तर मोठ्या स्पर्धांमध्ये खेळणार म्हणजे खेळणार. पुढे सरसावले, फुल टॉस केला आणि फेकून दिलाय बॉल सीमारेषा पार. षटकार. असाच परफॉर्मन्स राहिला तर विरेश सुद्धा काही दिवसांनी व्यावसायिक क्रिकेट खेळतील. यस, घाटला गावचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शेलार यांच्याकडून सुद्धा या बॅटरला 200 रुपयाचा पुरस्कार आलाय. परंतु वर्सोवा कमबॅक करणं जाणतात. जबरदस्त कामगिरी सध्या चालू आहे. हो हो हो, हा बॉल चांगला पाहिला मिळाला. धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये झालेली आहे 38 धावा, बिनबाद 38. मनोरी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादा नवीन बॅटर येतो आणि परफॉर्मन्स करतो, सगळ्यांना त्याचं अप्रूप वाटतं. सध्या हा खेळाडू सगळ्यांची मनं जिंकून घेतोय, मनोरीवाला. या वेळेला धावसंख्या पाहायला मिळते 38. आता वर्सोवा थोडंसं चिंतेत असेल, अशीच धावा येत राहिल्या तर हे 80-90 सुद्धा करू शकतील. अशाच जर येत राहिल्या तर मला वाटतं. आणि मी मनोरीचं मैदान पाहिलंय, त्यांचंही मैदान अशाच परिस्थितीचं आहे. यस, मास्टरच्या मॅच सुद्धा तिकडे पाहायला मिळत असतात नेहमीच. बॉलिंगसाठी येतात आता वर्षित शिपे बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. माझ्या मते मनोरीचे सुद्धा खूप सारे दर्शक मॅच पाहायला आलेत. गाववाले आलेत, क्रिकेट प्रेमी आलेत आणि दुसरं ज्यांच्याकडे ऑनलाईन आलेले आहेत त्यांनी मॅच झाल्यानंतर इकडे जमा करा, कारण तुमच्याकडे ते आलेले आहेत. पारितोषिकांची अनाउन्समेंट सगळ्यांची एकदा परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्ही अनाउन्समेंट करू, हरकत नाही. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायला गेले जार्विस गोमटू आणि दुसऱ्या बाजूला विरेश कोळी. ही जोडी चांगली जमली आहे. वर्सोवा संघाचा या मैदानातील इतिहास चांगला राहिला आहे. बऱ्याच वर्षाची तपश्चर्या होती आणि गेल्या वेळेला 2 वर्षापूर्वी मात्र या संघाने बाजी मारली होती. जय माता दी चषक 2 वर्षापूर्वी जिंकला होता.
पाटील 500 यांच्याकडे गुगल पे सगळे लिहून ठेवा इथे नंतर आपल्या अंगावर. चला मॅच सुरू करायची आहे. वीरेश कोळी सगळ्यांची मन जिंकून घेत आहेत. यो हो काय मारलाय परंतु तिकडे फिल्डर बॉलने फिल्डर शोधून काढलाय. बॉल लाजबाब आणि स्ट्रोक सुद्धा लाजबाब परंतु तिकडे फिल्डर भेटले आणि आलाय विकेट. माहुल गाजवतोय. 36 धावा केल्या आहेत वीरेश कोळीने. टाळ्या व्हायला सगळ्यांना विनंती, हरकत नाहीये. काय खेळलाय. आताचाही बॉल काही सोपा नव्हता परंतु तिकडनं उचलला होता परंतु त्यांची बॅटिंग कदाचित माहिती होती की काय वर्सोव्यावाल्यांना, त्यांनी त्याला फिल्डर तिकडे लावला होता आणि त्याच्यामुळे विकेट आली आहे. मॅच मध्ये कमबॅक. घाटला मरुमाता क्रिकेट संघाचे महत्वाचे सदस्य रविदादा शेलार हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करू. आणि फ्रँक आलेले आहेत. आता जार्विस आणि फ्रँक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फ्रँक उत्तनकर यावेळेला पहिला बॉल हेलिकॉप्टरचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 1 रन तिकडे मिळणार आहे. क्षेत्ररक्षक येत आहे तोपर्यंत एका धावेने धावसंख्या पुढे. आता वीरेश बाद झाल्यानंतर कमबॅक करेल का वर्सोवा, परंतु या सगळ्या राखीव खेळाडू सांगितले आमचे सगळेचे सगळे बॅटर असेच आहेत. परंतु वर्सोवा काय करू शकते दुसऱ्या डावात ते सुद्धा मला माहिती आहे. यावेळेला पुढे सरसावले स्ट्रोक खेळलाय. फिल्डर येत आहेत तिकडे. 1 रन मिळेल. एकावरच समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे आणि जय माता दी चषकाचं हे 15वं पर्व आपण पाहतोय. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर जे कोळीवाडे आहेत, जे महत्वाची गावं आहेत त्याच्यातील एक महत्वाचं गाव माहुल कोळीवाडा. चर्चा असते माहुलच्या फेस्टिवलची, चर्चा असते माहुलच्या क्रिकेटची आणि आज माहुलचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. जय माता दी चषक पाहायला मिळत आहे. राजेंद्रजी माहुलकर साहेबांचा सपोर्ट्स पाहायला मिळतोय. यावेळेला हेलिकॉप्टर समोर उडवायला गेले आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. मुंबईतील टॉप 5 फिल्डरमध्ये नाव घ्यायचं झालं तर समाधान आहेरकर हे नाव घ्यावं लागेल. त्याचं कारण सांगतो की प्रहार चषकामध्ये बेस्ट फिल्डरची टीव्ही सुद्धा जिंकली होती या खेळाडूने. एवढा जबरदस्त फिल्डर आहे. यावेळेला पूल केला जातोय. तिकडे फिल्डर येतात, त्यांच्याच हातात बॉल जाईल आणि माघारी परततात या ठिकाणी बॅटर जार्विस. आलेली आहे. धावसंख्या झाली आहे 42. ओव्हर संपल्या 3. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. कधी कधी काही खेळाडूंना इम्पॅक्ट 10 मिनिटं सोडून जातात. या खेळाडूला पहिल्यांदा पाहिलं तो 10 ते 12 मिनिटं मैदानात होता आणि त्याने असा काही माहोल बनवला की सगळ्यांच्या तोंडामध्ये सध्या वीरेश कोळी हे नाव आता फिट बसलंय. अशा पद्धतीची बॅटिंग करून गेला. यस, आता त्याचा भाऊ आलाय यशांत कोहली.
आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या 4 मॅच बाकी आहेत. सगळ्यांना उत्कंठ या मॅचची आणि ज्या पद्धतीने हा संघ निघालाय येणाऱ्या 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. मागच्या ओव्हरमध्ये मात्र स्कोअरला थोडंसं कंट्रोल केलं. त्याचं कारण होतं बॉलिंगला वर्षी शिपेने मात्र खूप चांगली बॉलिंग केली आणि या ओव्हरमध्ये फक्त 4 रन दिल्या. इथे कमबॅक झालं. स्वप्नील बोंडे आलेले आहेत बॉलिंगसाठी. पाहूयात बोंड्यांची बॉलिंग. अगदी मुंबईतील महत्त्वाच्या मैदानामध्ये ज्या मैदानाचं नाव घेतलं ते म्हणजे माहुल कोळीवाडा. खूप चांगलं मैदान आहे. इकडे क्रिकेट खेळायची एक वेगळी मजा आहे. 6 मारायची देखील एक वेगळी मजा आहे. आणि बाजूच्या इमारतीवर ज्या वेळेला 6 जातो आम्ही मजले मोजतो कितव्या मजल्यावर गेलाय. हो, श्रेयस इंदुलकरने टेरेसवर बॉल मारला होता. पहा, आपली मान जात नाही तिथपर्यंत. या वेळेला कडक समोर मारलाय आणि जबरदस्त मारलाय. अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच आलेली आहे. आता 6 आलाय. मोठा स्ट्रोक इकडे खेळलेला आहे. फ्रँक उत्तनकर. याही वेळेला फटका अगदी वेगात पाहायला मिळतोय. तिकडे समाधान येत आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. लगेच थ्रो केलाय तो सुद्धा खूप सुंदर. वर्सोव्याचा चीता. स्कोर जर पाहिला तर पुढे गेला 49 वर. अशाच प्रकारच्या काही फटक्यांची आवश्यकता आहे मनोरीला. तर वर्सोवा म्हणत असेल ते फटके आम्ही नाही येऊ देणार. लांब लांबवरून प्रेक्षक सुद्धा आलेत आणि प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते या स्पर्धेमध्ये. ही गर्दी तर थोड्या वेळाने आणखी वाढणार आहे. स्वप्नील बोंडे समोर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी पाहिलं मिळत आहेत यशांत कोळी. मनोरी विरुद्ध वर्सोवा अशी ही लढत पाहायला मिळते माहुल कोळीवाडा या गावामध्ये. जय माता दी चषकामध्ये फुल टॉस दिशा दिली आहे. योग्य टायमिंग नव्हतं परंतु 1 रन घेतली गेली आहे. फिल्डर आले, फिल्डिंग चांगली केली आहे, थ्रो केलाय तोपर्यंत 2री रन कंप्लीट. स्कोर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली. आता ती 51-50 पार जाते टीम मनोरी. मनोरी कोळीवाडा. ग्रामीण गटातील या मॅच आहेत आणि ग्रामीण गटाचं क्रिकेट गेल्या काही वर्षात खूप लोकप्रिय झालंय आणि ग्रामीण मधील सगळ्यात मोठी स्पर्धा पुढल्या आठवड्यात सुरू होणार आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश. भारतातील टॉप 16 टीम खेळणार आहेत आणि 13 लाखाचा पुरस्कार आहे. 2 4 व्हीलर आहेत आयकॉनसाठी आणि ग्रामीण खेळाडूसाठी सुद्धा. आणि माहुलगाव सुद्धा त्यात खेळणार आहे. पहिले ऑलरेडी क्वालिफाय झाली आहे. ओहो, इकडे बॉलचा अंदाज नाही आलाय. थोडंसं लांबून कट करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि जसा स्ट्रोक लागला ना बॅटर चालू लागले होते पॅव्हिलियनच्या दिशेने परंतु त्याच वेळेला कॅच सुटली. ते तिकडे थांबले. डॉट बॉल आलाय. मागील 3 बॉलवर 3च रन आले. त्या अगोदर स्वप्नील बोंडे यांच्या पहिल्या बॉलवर 6 आला होता. स्कोर जर पाहिलं तर आता 51 आहे. ओव्हर 34 सुरू आहे. याही वेळेला इष्टरक्षकाकडे बॉल जाताना पाहायला मिळेल. मनीष भाऊ पाटील यांच्याकडून हॅट्रिक 6 आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल.
स्वप्नील बोंडे या वेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक मार्गस्थ होतोय. तिकडे क्षेत्ररक्षक नाही आहेत. एक रन कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल दिला गेलाय आणि स्कोर 2ने पुढे जाईल. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे आणि 4 ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालेला आहे तो 53 धावा. क्रिकेटचा अद्भुत खेळ तुम्हा सर्वांना वेळ लावणारा. डीजे या असेल तुमचं असेल तरी द्या. तुमच्या मॅचच्या वेळेला तुमचं गाणं वाजवायला काही हरकत नाहीये. वरचित आलेत पुन्हा एकदा. शेवटची ओव्हर आहे. स्कोर झालेला आहे 53. अजूनही एक ओव्हर बाकी आहे. या राजूची सुद्धा कमाल आहे. कोणतंही काम असू दे सगळ्यात पहिला राजू. यावेळेला फटका खेळलाय. चांगला खेळलाय. तिकडे फिल्डर आले त्यांच्याच हातामध्ये गेलेला आहे. विकेट आली आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटची ओव्हर आहे आणि आता जर पाहिलं तर धावसंख्या 53. काय सुरुवात केली होती. पहिल्या 2 ओव्हरला जो स्कोर होता त्याला मात्र वर्सोवेवाल्यांनी कंट्रोल केलंय या धावसंख्येला. अजूनही जर पाहिलं तर काही बॉल बाकी आहेत. त्याच्यावर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील कारण पहिल्या 2 ओव्हरला पहिल्या 38 रन होत्या आणि त्याच्यानंतर कंट्रोल केलेल्या आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतात आपल्याला ते वर्षित शिपे, क्रिंजल. हो 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 पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. बॉलच्या लाईन मध्ये नाही आले. क्रिंजल गारुडी बॅटिंगसाठी. क्रिंजल गारुडी यांना आपण पाहतोय. मनोरी कोळीवाड्याची टीम आहे. या वेळेला देखील वेगवान फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिकडे येत आहेत. एक रन कंप्लीट. दुसरीचा कॉल परंतु थांबवलाय. स्कोरला थोडंसं कंट्रोल केलंय. 2 ओव्हर 38 ची धावसंख्या आता मात्र 54 वर गेली आहे. 3 बॉल बाकी आहेत. कमीत कमी 60च्या पुढे तरी जावंच लागेल. मनोरीकर हार मानून चालणार नाहीये. विरेश कोळी माघारी परतला आणि स्कोर खाली आलाय. तुम्हाला बाकीच्यांनाही प्रयत्न करावे लागेल कारण क्रिकेट एक प्लेअर नाही जिंकून देत. 11च्या 11 खेळाडूंना चांगलं खेळावं लागतं. आता आपल्यालाही खेळावं लागणार आहे. आपल्याही गावाच्या नावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आज या जय माता दी चषकामध्ये. यावेळेला टप्पा पडतोय. बॉल जास्त बाउन्स होतोय. वाईट बॉल कावलाय. आणि हाईटसाठी जो पंचांनी निर्णय दिला होता त्याला चॅलेंज केलेला आहे फिल्डिंग टीमने. रिव्ह्यू गमावला गेलेला आहे. फिल्डिंग टीम आपला रिव्ह्यू गेलेला आहे. या डावाचा पुढल्या डावाला असेल. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 55 झालेत. काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत वर्षित शिपे. ओ हो 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 हाई बॉल वेगात गेलाय कीपरच्या दिशेने. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल.
काय वेग होता या बॉलमध्ये. 55वर धावसंख्या थांबली आहे. आज माहुल कोळीवाड्यामध्ये रखमेर देवाची जत्रा आहे, उत्सव आहे आणि खवय्यांची गर्दी सुद्धा झाली आहे दर्शन घ्यायचं. आणि त्याचबरोबरीने लांब लांबवरून मात्र इकडे भाविक सुद्धा आलेले आहेत आणि त्यांची व्यवस्था सुद्धा ग्रामस्थांनी खूप चांगली केली आहे. हाही बॉल तेच पाहायला मिळत आहे. हा खेळाडू की फॅक्टर राहिला. हा खेळाडू बॉलर वरची चिपे हा की फॅक्टर राहिला आणि त्याच्यामुळे स्कोर खाली आलाय. विकेट. झालेल्या मनोरेने सुरुवात तर झकास केली, परंतु त्याच्यानंतर वर्सोवाने आपला अनुभव दाखवलाय आणि बॅटर नवीन दाखल झालेत. लेन पाटील या वेळात पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे एक रन कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय. फेकी केली गेली आहे, चांगली फेकी आहे, परंतु रनिंग काय झाली आहे लाजबाब. सगळं काही चांगलं, चांगला बॉल, चांगला फटका, चांगली रनिंग आणि त्याच्यामुळे 2 रनने या स्कोर पुढे गेलाय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 57 झालेत, 58 करायचे आहेत, परंतु आता बॉलिंगमध्ये दमखम मनोरीला दाखवावं लागणार आहे कारण वर्सोवा सेकंड इनिंगमध्ये बॅटिंगला येणार आहेत. पाहूया काय होईल, परंतु तोपर्यंत जाऊया
पहिला डाव संपलेला आहे आणि आता दुसऱ्या डावाकडे आपण चाललोय. बॅटिंग केली मनोरीनी, आता बॅटिंग करणार आहे वर्सोवा. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे डॉक्टर साहेब. क्रिकेट दोन्ही डावामध्ये मजा येते. एका डावात कधी रिझल्ट लागतो का? नाही, त्याच्यासाठी 2 डाव लागतात. आणि आता दुसरा डाव सुरू होईल. एक मॅच रंगते आज माहुल कोळीवाड्यामध्ये आणि एक मॅच रंगणार आहे आज अहमदाबादमध्ये. दोन्ही फायनलची मात्र उत्कंठा आपल्याला असणार आहे. कौतुक करावं लागेल. थोड्या वेळापूर्वी मनोरीचं गाणं वाजवलं आणि तुम्ही वेसाव्याच्या वर्सोव्याच्या हिंगलाई देवीचं सुद्धा गाणं वाजवलं. तुमचं कौतुक करावं लागेल. आणि आता सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. आतिश का पाटील आणि समाधान आहेरकर दाखल होत आहेत मैदानाच्या दिशेने. हे मैदान या अगोदर गाजवणारे दोन्ही बॅटर आहेत, परंतु मनोरीची टीम सुद्धा काही कमी नाही आहे. त्यांनी चांगला खेळ केला आहे आतापर्यंत. मैदानाच्या आतमध्ये पंच म्हणून आपण पाहतोय, एका बाजूला दीपक बोराडे सर नवी मुंबईचे ख्यातनाम पंच आहेत आणि दुसऱ्या बाजूला याच गावचे सुपुत्र आणि माहुल गावचे सुप्रसिद्ध खेळाडू हेमंत कोळी सर, ज्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमध्ये जाऊन सुद्धा अंपायरिंग केली आहे. म्हणजे या माहुल कोळीवाड्याचं नाव नेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी वर्सोव्यात सुद्धा चांगली बॅटिंग केली आणि मनोरीत सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे. विरेश बॉलिंगला येतील. बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली, परंतु आता बॉलिंगमध्ये कशी कामगिरी करतात पाहायचं आहे. या मैदानाचा इतिहास जर पाहिला तर मोठ्या प्रमाणावर रन होतात, परंतु चांगला टप्पा टाकला तर बॅटर सुद्धा थांबतात. पाहूया काय होईल. आमची जय माता दी ग्रुप पहा ना, प्रत्येकजण पाहिजे ते काम करतोय, असं कोणीच नाही आहे. जे मिळेल ते काम अख्खा. आणि या स्पर्धेला 15 वर्ष भरवण्याचं कारणच ते आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळे जण ना पहिले एकच सांगतात, आमच्यापैकी कुणाचंच नाव घेऊ नका. सगळ्यांनी सांगितलंय आमच्या फक्त ग्रुपचं नाव घ्यायचं. आणि म्हणूनच तुम्ही 15 वर्ष पूर्ण केलेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण 25 सुद्धा पूर्ण करू, एवढी ताकद या जय माता दी ग्रुपमध्ये आहे. आपलं विशेष कौतुक. मला 25 पर्यंत तुम्हाला बोलवायला गेलो असं म्हणतोय. 25 पर्यंत मला बोलवा. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. खूप सारं प्रेम या माहुल कोळीवाड्याने मला सुद्धा दिलंय. या मैदानात क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. पहिला बॉल वेगात टाकलाय, मी आलोय बॉलिंगसाठी असं सांगतायत. खेळाडू तोच ज्याने आज प्रभावित केलं पहिल्याच भेटीत, विरेश कोळी. आणि समोर आहेत समाधान आहेरकर. याच मैदानात बेस्ट बॅटर पुरस्कार सुद्धा जिंकलाय त्यांनी. तेच बॅटिंगला पहिला मिळत आहेत. स्लोवर वन ओळखला, फुलटॉस गेला. समाधानने आपल्या टीमचं समाधान केलंय. सिक्सर 6. हा बॉलला मुडके पाहावंच लागेल आम्हाला, एवढ्या लांबवर गेलाय. आणि सिक्सर खेळलाय समाधान. टीमचं समाधान करणारा समाधान बॅटिंगसाठी आहे. चांगला बॉल, चांगला यॉर्क केला. वाह, लाजबाब, चांगला बॉल होता. फेकी केली जाते तोपर्यंत 1 रन कंप्लीट केला जाईल. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 58ची आवश्यकता आहे. 58 सोपे देखील नाही आहेत,
कारण जेमतेम जवळपास 12च्या सरासरीने या रन बनवायचे आहेत. यावेळेला फटका खेळलाय, खरा फटका फसलाय, एफर्ट्स केले परंतु बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 4-6. सिक्सर खेळला जातोय. आणखीन एक मोठा फटका आला इकडे. 2 मोठे फटके आले तिकडे. मुंबईचा माहुल कोळीवाडा चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मनोरी विरुद्ध वर्सोवाशी मॅच चालली आहे. दोन्ही बलाढ्य कोळीवाडे आहेत मुंबईतील. कारण मनोरीची देखील एक वेगळी खासियत आहे. मनोरी गावात गेल्यानंतर असं वाटणार नाही आपण मुंबईत आलेलो आहोत. मुंबईतच आहोत, मुंबईतच आहे मनोरी. परंतु एक गाव पण त्यांनी सुद्धा जपलेलं आहे. शेती सुद्धा होते तिकडे मोठ्या प्रमाणावर. ओ समोर खेळलाय. आतिशची आतिशबाजी माहुल कोळीवाड्यामध्ये येतोय. सिक्सर. इकडे सिक्सर खेळला जातोय. धावसंख्या पुढे जाईल. 19 वरी धावसंख्या जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 सिक्स मारलेत. यापूर्वी होते समाधान, आता आहे आतिश. समाधाननी समाधान केलं. आतिशने आतिशबाजी करायला सुरुवात केली आहे. विरेश यावेळेला पुन्हा समोर खेळलाय. खेचून मारला. आखूट टप्प्याचा बॉल समोर. सोपं नाहीये परंतु आलाय. सिक्सर. प्रकाश चव्हाण साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी पुरस्कार आलेला आहे. आणि आता आतिश यांनी हॅट्रिक केली आहे आणि त्याच्यामुळे आतिश यांच्यासाठी प्रकाश चव्हाण साहेब यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. काय हे प्रोत्साहन आहे. या सगळ्या खेळाडूंना पारितोषिकांच्या स्वरूपातील प्रोत्साहन आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये रन झाले 25. म्हणजे वर्सोव्याला या मैदानात खेळण्याचा अनुभव आहे. या मैदानात कशी बॅटिंग करायची बरोबर माहिती आहे. मनोरीवाल्यांनी पहिल्या प्रयत्नात मनं जिंकून घेतली आहेत, परंतु पुढल्या वेळेला याहीपेक्षा चांगली तयारी करून येतील. आज आज जागतिक महिला दिन सुद्धा आहे. जागतिक महिला दिन आहे. महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे. अजून एक हॅट्रिक मारली तर 3 मारले तर लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला. सॅटरडे बॉयज यांच्याकडून आतिशने तर पुन्हा 3 सिक्स मारले तर 1000चा पुरस्कार असेल. चला धावसंख्या झालेली आहे 26. रोहितला पाहतोय आपण. बॅटिंग बॉलिंग साठी समोर आहेत आतिश का पाटील. आतिश बाजी लोअर फुल टॉस, तो सुद्धा स्क्वेअर लेगला खेचलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. आतिशची आतिशबाजी सुरूच आहे. वर्सोवाचा आतिश माहुल मध्ये दहाडतोय. 4.
जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं नाही बॉलिंगला याला विकेट हॅट्रिक बॉलिंगला पण बोललास तू बॉलिंगला पहिलं जे लावतो यांना माझ्या मते मनीष पाटील साहेबांचं सुद्धा हॅट्रिक 6 साठी 500चा पुरस्कार होता वाटतं. ओ हो हो, इकडे प्ले डाऊन झाले, बॅटची कडा, बॉल एस्टॅनवर गेलाय, विकेट आली आणि ती सुद्धा अतिचीच आली आहे. मुंबई नगरीत माऊल कोळीवाडा खरंच आहे लय छान या मुंबई नगरीत माऊल कोळीवाडा खरंच आहे लय छान जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन जय माता दी ग्रुपने क्या वर्सोवकर चांगले खेळतात आणि त्यांचंही गाणं वाजवलं जात आहे. डीजे मास्टरचं कौतुक कर. येस, जवेत मॅचच्या दिशेने टप्प्याचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून अपरकट अज्ञात चहावाला आलेत आणि बॉलला पाठवलंय सीमारेच्या पलीकडे. आमचाही चहाचा टाइम झालाय आणि तिकडे अज्ञेश यांना सुद्धा खूप वर्ष इकडे खेळताना पाहतो. एक मेहनती खेळाडू आहेत. वर्सोव्याच्या प्रमुख खेळाडूंच्या यादीमध्ये अज्ञेशचं नाव देखील बरीच वर्ष आहे. ओहो, हा बॉल चांगला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. स्कोर जर पाहिला तर 34 आहे. पहिल्या डावामध्ये 2 ओव्हरमध्ये 38 झाले होते. या डावामध्ये 2 ओव्हरमध्ये 34 झालेले आहेत. मॅच पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34 झालेले आहेत. 58चा पाठलाग, 18 बॉलमध्ये 24. एक चांगली ओव्हर मणुरीला सुद्धा मॅचमध्ये घेऊन येऊ शकते. त्याच्यासाठी त्यांना विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. समाधान आहेरकर, आतिश का पाटील आणि समाधान आहेरकर आणि अज्ञेश चहावाला यांना आपण पाहतोय. शिवगल्ली टीम मधून अज्ञेश यांचे बाबा देखील क्रिकेट खेळायचे. उसळी होती, हुक केलाय, समाधानच्या बॅट मधून फटका आलाय, निघालाय सीमारेषा दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषा पार. करानीची धावसंख्या पुढे गेलेली आहे. काय होणार? अगदी आता विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 17 बॉलमध्ये 20 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. यानंतर चालू सामन्यातील विजेता आणि त्यांच्या विरोधात मालवणी
मनाली 11 मनाली 11 मालवणी. वा, समाधान आहेरकर आपल्या टीमचं समाधान करतायत. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. यावेळेला देखील पुल करायचा होता, टायमिंग नाही झालंय. समाधान आणि त्याचबरोबर यज्ञेश ही जोडी विजयाच्या दिशेने वाटचाल करते. जय माता दी ग्रुपची मानाची स्पर्धा 15व्या वर्षात आली आहे. मागील 15 वर्ष माहुलगावच्या या मातीमध्ये जय माता दी चषकाचा इतिहास लिहिला जातो. कित्येक दिग्गज खेळाडूंनी गाजवलेली ही स्पर्धा. वर्सोव्याचे असलम शेख सर याच मैदानात 6 चेंडू 6 षटकार या स्पर्धेमध्ये खेळले होते. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका खेळलाय, फिल्डिंग चांगली आहे आणि तिकडे 1 रन मिळणार आहे. स्कोर पुन्हा पुढे जाईल. आता 14 बॉल 12. समाधान आणि आदेश. जय माता दी चषक प्रत्येक गावचं कोळीवाड्याचं स्वप्न असतं माहुलमध्ये जाऊन जय माता दी चषक जिंकण्याचं. टप्प्याचा बॉल होता, कव्हर्सला खेळलाय, फटका चांगला आहे, चौकार. मालवणी कोळीवाडा. फोन करतात फरमाईश आपण फोनवरच लावणार, थोडी गाणी ठेवतो आपण. खूप चांगलं संगीत संयोजन चालू आहे आणि एकाच वेळेला त्यांनाही 5-5 फरमाईश येतात, तर ते तरी कोणतं गाणं वाजवणार. माझ्या मते तुमच्या एकतर प्रत्येक गल्लीचं गाणं आहे. 50. विजयाच्या दिशेने वाटचाल. वेसावकर. ओहो, हा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय, यष्टीरक्षकांकडे गेलाय आणि आता शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. फक्त 8. चला, स्वप्नील आलेत. आदेश आणि समाधान ही जोडी मैदानात आहे. दुसऱ्या डावामध्ये या मॅचला एकतर्फी गेलं, म्हणजे जी चुरस पाहायला मिळाली होती ज्यावेळेला बॅटिंग करत होते वीरेश, ती मात्र ते बाद झाल्यानंतर ती कमी झाली. 12 बॉलमध्ये 8 करायचे आहेत. आदेश आणि समाधान 22 वर खेळत आहेत. आतिशने सुद्धा आतिशबाजी केली सुरुवातीला. 22 धावा करून आतिश बाद झाले. समाधान सुद्धा 22 वर खेळत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल परंतु थांबवलाय या मॅच. ओहो, ओव्हरथ्रो झालाय. 1 रन तर कंप्लीट. आणखी एक, त्याच्यानंतर आणखी एक मिळेल का? म्हणजे 3 रन कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी आता 5 पाहिजेत फक्त. वर्सोवाकर आलेत का? मोठ्या संख्येने आलेत का वर्सोवाकर?
वर्सवकर जरा आवाज होऊ द्या. कुठे वर्सवकर? क्या बात आहे, आवाजच नाही येत या वेळेला. मनाली 11 कॅप्टन प्लीज लगेच इकडे दाखल व्हायचं आपल्याला. मनाली 11. हो, अकूट टप्प्याचा बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न परंतु नाही यशस्वी झाला. बॅटच्या टोकाला बॉल लागला. 1 रन तिकडे मिळेल. 4ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. संख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते विजयाच्या दिशेने वाटचाल वर्सोवा टीमची. मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर असणारा महत्वाचं गाव वर्सोवा आणि मनोरी देखील तेवढंच महत्वाचं आहे. यावेळेला दिशा दिली आणि मॅच अगदी आता वर्सोव्याच्या बाजूने गेली आहे.